श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहूया मसाले वांग्याची भाजी. त्यासाठी मी 1 पाव वांगे घेतले आहे, कोवळे आणि छोटे छोटे. आता याला आपण कापून घेऊ. वांग्याला अशा तऱ्हेने 3-4 चिरी मारून कापून घ्यायचे, म्हणजे पूर्ण वांग्याला आतपर्यंत मसाला लागेल. देठाचा आखरीचा भाग कापून घेऊ. सगळे वांगी कापून झाले आहे. आता आपण थोडं मीठ टाकून घेऊ, म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही. आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ. एक लहान साईजचा कांदा गॅसवरती भाजून घेते. कांदा भाजून झाला आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून लहान वाटीने अर्धी वाटी खोबरं तळून घेऊ. खोबरं छान आपलं ब्राऊन होईपर्यंत तळून झालं आहे. आता एक छोटा कांदा तेलातून परतून घेऊ. यामध्ये टमाटर घालून घेऊ. एक इंच अद्रकचे काप, एक गाठा शिजलेला लसूण छान परतून घेऊ. आणि यावरती थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि जिरं बारीक करून घेऊ. आणि यामध्येच भाजलेला कांदा आणि तेलातून परतलेले सर्व जिन्नस घालून त्याची पेस्ट बनवून घेऊ. मसाला थोडा जाडसरच आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेऊ. मसाला तयार झाला आहे. आता कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून घेऊ. मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मोहरी जिरं घालून घेते आणि मिक्सरला लावलेला मसाला घालून घेऊ. मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता 1 चमच हळद घालून घेऊ आणि बाकी सर्व मसाले घालून घेऊ. एक चमच गोडा मसाला, 1 चमच धनिया पावडर, 1 चमच घरी बनवलेला काळा मसाला, 2 चमच लाल तिखट आणि थोडी कसुरी मेथी घालून मसाला छान आपण फिरवून घेऊ. वाटणाचं पाणी घालून घेऊ.
आणखी मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण फिरवत राहू. थोडी कोथिंबीर घालून घेऊ. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये कापलेली वांगी घालून घेऊ. वांग्याच्या आतमध्ये मसाला जातपर्यंत आपण याला फिरवत राहू. वाटणाचं थोडं पाणी शिल्लक राहिलं होतं ते घालून घेऊ. वांग्याच्या आतपर्यंत मसाला भरला आहे. याला आता 5 मिनिटासाठी झाकून देऊ. 5 मिनिटाच्या नंतर याच्यावरचं ताट काढून आपण याला थोडा वेळ फिरवून घेऊ. आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी घालून न झाकताच याला 2-4 उकड्या येईपर्यंत शिजू देऊ. पाणी थोडं कमी झालं आहे. पुन्हा थोडं पाणी घालून घेते. भाजीला छान 4-5 उकड्या आल्या आहे. आता आपण 2-3 मिनिट याला झाकून शिजवून घेऊ. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मीठ घालून घेऊ स्वादानुसार. भाजी थोडी शिजायची आहे. पुन्हा याला 1-2 मिनिट झाकून शिजवून घेऊ. एक 2 मिनिटाच्या नंतर आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे. आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेते. आपली मसाले वांग्याची भाजी तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.